आहात ना, आनंदी राहा. तर आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आली आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, डीमार्ट रेडी ऑनलाईन शॉपिंग चा व्हिडिओ असणार आहे. मी कुठचं सामान वापरते, कशी ऑर्डर करते आणि प्राइसेस किती आहेत, किती सामान लागतं मला आणि डीमार्ट रेडीचे ड्रॉबॅक्स पण आहेत काही, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट सेक्शन मी घेणार आहे ग्रॉसरीचं, किराणा सामान मी काय काय घेते. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते, सफोला ॲक्टिव्हचं मी ऑइल यूज करते. हे खूप छान आहे हार्टसाठी. रिच इन ओमेगा आहे आणि ऑरिजिनल आहे. याच्यामध्ये रिफाइंड राईस ब्राईन ऑइल आणि सोयाबीन ऑइल मिक्स आहे. सो हेच मी प्रिफर करते. हे मी घेते. हे मी महिन्याला मला 3 पाउच लागतात. मी जास्त ते यूज नाही करत. फ्रायचं वगैरे माझं जास्त नसतं. सो हे 3 पाउचेस लागतात फक्त मला. नेक्स्ट आहे चना डाळ. चना डाळ अर्धा किलोच लागते कधी भाजीसाठी वगैरे लागली तर ही मी घेतली आहे अर्धा किलो. प्रीमियाचे डीमार्टचंच हे प्रोडक्ट आहे, हेच घेतलंय मी. काजूचं छोटं पॅकेट घेतलंय, काजू तुकडा. खीरसाठी वगैरे कधी कधी लागतं, पुलाव केला तर त्याच्यासाठी लागतं, नाही तर असं इतर वेळी नाही लागत. सो हे काजूचं पॅकेट घेतलंय मी. ग्रीन पीसचं मी 1 किलोचं पॅकेट मागवलंय गोदरेजचं. हे पण मला खूप इझी पडतं, म्हणजे कुठची भाजी नसेल घरामध्ये तर आलू मटर वगैरे असं बनवलं तर होऊन जातं पटकन. सो हे पण असतं माझं स्टॉकमध्ये. तर हे पण हे किती 280 रुपीज आहे त्याचे, म्हणजे हे मला 140 रुपीजला पडलंय. सो 100च्या वरती सेविंग झालंय. आणि हे पनीर टिक्का मसाला आहे रसोई मॅजिकचं. हे पॅकेट घेतलं मी. हे अशी MRP आहे 52, पण हे पॅकेट मला डीमार्टला 30 रुपीजमध्ये मिळून गेलं. सो हे ट्राय करायचं आहे मला. कधी असे सण असले काही असलं तर पनीरची भाजी आपण बनवतो तर बरं पडतं हे इन्स्टंट असेल तर मसाला. आणि मी पिंक सॉल्ट यूज करते, रॉक सॉल्ट. तर हे माझ्या सामानामध्ये असतंच. मी जेव्हा जेव्हा सामान मागवते तेव्हा मी हे पॅकेट मागवते. हे 40 रुपीजचं पॅकेट पडतं. अशी प्राइस त्यांची 99 रुपीज आहे. 1 किलोचं आहे हे. तर हे मला 40 रुपीजला पडतं. खूप सेविंग होते डीमार्ट रेडीमध्ये, त्यामुळे मी डीमार्ट रेडीच प्रिफर करते. आता मूग डाळ अर्धा किलो घेतली आहे मी. ही मला डीमार्ट मध्ये 70 रुपीजला मिळाली, पण अशी याची प्राइस आहे 97. सो ही पण मूग डाळ छान आहे. तूर डाळ आणि मूग डाळ मी मिक्स करून वापरते. तूर डाळ ही पण अर्धा किलो, ही आहे अर्धा किलोच आहे ही. साखर पण डीमार्ट, मी मोस्टली डीमार्टचंच सामान प्रिफर करते. डीमार्ट प्रीमियाचं. प्रीमिया हा ब्रँड आहे त्यांचा. सो हे पण साखरेचे पॅकेट्स मला 2 ते 3च लागतात. साखर पण मी कमी यूज करते, खूप कमी यूज करते. फक्त चहासाठी वगैरे लागते. आता हे पुलावचं पॅकेट आहे, दावत पुलाव. ह्याच्यानी पुलाव राईस खूप छान होतो, फळफळीत होतो, सुट्टा सुट्टा होतो एकदम. हे पॅकेट्स मला 1 ते 2 लागतात, कारण का कधी पुलाव करायचा असेल तर हे छान पडतं. एका वेळेला ह्याच्यातला हाफ भाग मी यूज करते. हिंग घेतलं. हिंग मला जास्त लागतं. हिंगाचं मोठंच बॉक्स मी घेतलंय. आणि हे पापड मी फर्स्ट टाइम घेतलेत होम शेफचे. पंजाबी मसाला फ्लेवर आहे. हा फ्लेवर मला ट्राय करायचा होता. सो हे मी घेतलेत. 80 रुपीजची प्राइस आहे 200 ग्रॅम. पण अशी डीमार्टची प्राइस यांची आहे 30 to 40 रुपीज काहीतरी प्राइस आहे. तर तुम्ही समजू शकता की किती सेविंग्स होत असेल याच्यामध्ये. जिरं, लवंग घेतली आहे. गरम मसाल्यामध्ये माझ्याकडे सगळं सामान मी स्टॉक असतो माझ्याकडे. असं कधीच होत नाही की कुठचं सामान नाहीये. सो मी एक एक सामान मी भरतच असते, म्हणजे असतंच माझ्याकडे.
कुठचंही सामान. तर मसाल्यामध्ये जिरा आणि लवंग आहे. लवंगचे 2 पॅकेट्स घेतले, कारण का मला दारामध्ये मी दिवा लावते, त्याच्यासाठी पण मला लवंग लागतं रोज संध्याकाळसाठी. आणि हा मसाला मी आता घेतलाय कुबलचा. हा पण फर्स्ट टाइम घेतलाय, मला ट्राय करायचा आहे की कसं आहे, म्हणजे स्पायसी आहे, कलर वगैरे कसा आहे. आय थिंक चांगलंच असेल. सो लेट्स सी, बघूया कसा आहे हा मसाला. अर्धा किलोचा घेतलाय, मला 6 महिने पुरून जाईल. हे पापड खूप छान आहेत, मदर्स रेसिपीचे पोटॅटो पापड आहेत. खूप म्हणजे खूपच टेस्टी आहे ते. पुलाव वगैरे केला असं पापड लोणचं वगैरे घेतलं की हे खूप छान टेस्टी लागतात. हे पॅकेट आहे हे पॅकेट 34 रुपीज लिहिलंय याच्यावर, पण हे 18 का 20 रुपीजला मिळतं हे पॅकेट. सो हे पॅकेट असतं मॅग्रे पापडचं. मॅगीचा मसाला, मॅजिक मसाला. हा मी भाज्यांमध्ये, म्हणजे कुर्मा भाजी किंवा सुकी भाजी वगैरे असं, भेंडी बटाटा वगैरे असं केलं, उसळमध्ये किंवा डाळीमध्ये पण मी यूज करते. हा खूपच टेस्टी लागतो. हा मसाला टाकून तुम्ही ट्राय करू शकता, हा खूप छान लागतो. मी गहू पण डीमार्ट मधूनच ऑर्डर करते. हे 245 ला मला 5 किलो मिळून जातात. सो हे मला खूप बरे पडतात आणि हे साफ करायची काहीच गरज लागत नाही. लोकवन आहेत, लोकवन गहू, तर हेच मी मागवते. हे मला महिनाभर पुरून जातात 5 किलो. आम्ही 2 जणच असतो, तर चपाती आमची दुपारीच बनते, रात्री आम्ही राईस वगैरे असं असतं सगळं. सो हे आम्हाला लागतं. मी चहा पावडर टाटा टी गोल्ड आता मी प्रिफर करते. आता फर्स्ट टाइम मी मागवलेली, यूज केली सकाळी थोडीशी, म्हणजे टेस्ट करून बघितली. छान आहे, म्हणजे खूपच म्हणजे स्ट्रॉंग नाहीये, फक्कड बनते चहा. आपण जी बोलतो ना हॉटेलवाली चहा, तशी बनते जर प्रॉपरली बनवली तर. ह्याच्यामध्ये पानं आहेत छोटी छोटी, ह्याचे लॉंग लिव्स आहेत. खूप छान फ्लेवर आहे. कॉफी लागते आम्हाला, अमितला कॉफी लागते, ब्लॅक कॉफी पितो तो, तर त्याच्यासाठी कॉफी. किंवा कोण गेस्ट आले तर चहा नको असेल तर मग त्यांना कॉफी ऑफर करतो आम्ही. सो कॉफी असतेच आमच्याकडे. आणि ही सोसायटीची मसाला चहा पावडर पण मी मागवली आहे. मी काय करते, ही पावडर आहे ना थोडी थोडी साध्या पावडरमध्ये मिक्स करते आणि मग तशी पण चहा खूप छान लागते, कारण का हा फ्लेवर खूप स्ट्रॉंग आहे चहाचा. तर थोडी थोडी वापरते मी, त्याच्यामुळे हे छोटंसंच पॅकेट मागवलंय मी. 75 रुपीज MRP आहे याची, तर 70 रुपीजला मला ही मिळाली डीमार्टला. सो आता हे झालं ग्रॉसरी सेक्शन. आता मी तुम्हाला दाखवते बाथ आणि म्हणजे आपल्याला टॉयलेटसाठी वगैरे, बाथिंग, कपडे धुण्यासाठी साबण वगैरे, सोप्स, हे सेक्शन मी दाखवते तुम्हाला. टॉयलेटरी सेक्शन. मी इथे हा फ्लोअर क्लीनर मागवलाय, 20 रुपीजला मिळाला मला हा. 21 रुपीज लिहिलंय ह्याच्यावर. सॉरी 21 रुपीजलाच आहे हा. फ्रेशनर मागवलाय मी, खूप छान स्मेल आहे याचा. फ्रेश आहे, लश ग्रीन आहे याचं नाव. खूपच छान, मस्तच वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. हँडवॉश मागवले मी हँड-एडचं. ह्याचा पण खूप छान स्मेल आहे. पिंक कलरचा आहे, म्हणजे लाईफ बॉयचा जो पिंक कलरचा जो फ्लेवर आहे सेम तसंच आहे. पण हे खूप स्वस्त पडतं. हे 65 रुपीजला पडतं. इथे 135 रुपीज MRP आहे. 750 ml आहे. 1 महिनाभर पुरतं हे. मी हेच प्रिफर करते. आणि आता एक सॅव्लॉनचं पण आलंय पिंक कलरचं, ते पण खूप छान आहे, पण ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे मागवलं. सर्फ एक्सेलचे 2-3 साबण मी मागवते, कधी कधी 4 किंवा 5 पण मागवते, जसं स्टॉक असेल तसं मी सामान करते. तो आता मी हे 2 मागवले, अगोदरचे ऑलरेडी आहेत माझ्याकडे. हे 10 रुपीजचे आहेत, पण ह्याच्यामध्ये पण 1 रुपी सेव्ह होतं. तो हा मला 9 रुपीजला पडतो हा साबण. हा संतूरचा साबण मी मागवला आहे. मला लाईमचा फ्लेवर खूप आवडतो. लाईम आणि ॲलोवेरा आहे ह्याच्यामध्ये. तो मी म्हणजे फ्रेश वाटतं आंघोळ केल्यावर. तो मला हा लाईमचा स्मेल जो आहे ना, फ्रेग्रन्स, तो मला खूपच आवडतो, म्हणून संतूरचा प्रिफर केला मी. हे पण सेट पॅक आहे. 125 ग्रामचं 4 साबण आहेत हे.
हे रिफ्लेक्टचे मी साबण मागवले. डिशवॉश बार आहे, हे पण छान आहे. हे 10 रुपीजचे, हे पण 9 रुपीजला मला बार मिळाला मला. सो ह्याच्यामध्ये पण सेविंग आहे खूप. हे गोदरेजचं पॉवर पॉकेट जे वॉशरूम मध्ये आम्ही यूज करतो, त्याचं पण खूप छान स्मेल आहे. महिनाभर जातं ह्याचं. ऍक्च्युली अगोदर ह्याचा स्मेल लवकर जायचा 4-5 दिवसामध्ये, पण आता आम्ही यूज केला हल्ली तर राहत आहे याचा स्मेल. तो मी हे परत मागवलं. हाच मागवला होता पहिला बेरी ब्लश. हाच प्रिफर करते मी, छान आहे. आणि हे एक नवीन मागवलंय मी, बेकोचं नवीन ब्रँड आलाय हा, डीमार्टला आहे. लेमन ग्रास स्मेल आहे याचा, लेमन ग्रासचा. आणि हे आहे ना फ्लोअर क्लीनर आहे, नॅचरल आहे फ्लोअर क्लीनर, पण मी ॲज अ फिनेल मागवलंय. सो फिनेल आणि फ्लोअर क्लीनर 2 in 1 मी यूज करणार आहे. हे 205 ला आहे MRP ह्याची, पण मी घेतलंय 80 रुपीजला मिळालंय मला. हे छान आहे स्मेल. हे सॅव्लॉन बॉटल असते, ती मला 2 महिने वगैरे पुरते. अथांगसाठी लागते, अथांगचे कपडे किंवा त्याला म्हणजे त्याला पुसून घेण्यासाठी वगैरे. तर हे सॅव्लॉन मी यूज करते, कारण का मला डेटॉलचा वास नाही आवडत. डेटॉल थोडं स्ट्रॉंग आहे, जो सॅव्लॉन पण ॲज अ डेटॉल सारखंच आहे, तो हे प्रिफर करते मी. हे 205 प्राइस आहे ह्याची, पण सॅव्लॉन मला मिळालं आहे 155 ला, म्हणजे 100 रुपयाची बचत आहे याच्यामध्ये. 100 रुपये सेव्ह झाले पाहिजे. सेन्सोडाईन प्रिफर करते मी. पहिला क्लोजअप यूज करायची, मिस्टर क्लोजअप यूज करतात, पण मला नाही सूट होत आहे ते. मला ऍक्च्युली त्रास होतो, म्हणजे दात दुखतात. सो सेन्सोडाईननी खूपच फरक पडला, खूप छान आहे. ऍड दाखवतात ते ऍक्च्युली खरं आहे की सेन्सोडाईन म्हणजे खूपच इफेक्टिव्ह आहे, खूप छान आहे. सो सेन्सोडाईनचं फ्रेश मिंट मी घेतलंय, 75 ग्राम्स आहे. हे महिनाभर मला एकटीला पुरून जातं. आणि आता हे दाखवते मी तुम्हाला. 5 लिटरचं पॅकेट आहे, मोर लाईट म्हणून ब्रँड आहे एक. हे वॉशिंग मशीन लिक्विड डिटर्जंट आहे. खूप म्हणजे खूप एवढं फ्रेश आहे ह्याचा स्मेल. आणि घट्ट नाही आहे जास्त, मीडियम आहे याची कन्सिस्टन्सी. हे मला 2 महिने पुरून जातं 5 लिटरचं. ह्याच्यावर MRP आहे 525, पण मला हे 349 ला मिळालंय 525. सो 150 ते 200 रुपयाचं सेविंग आहे ह्याच्यामध्ये. हे खूपच मस्त, 2 महिने पुरून जातं. आता हे मी एक्स्ट्रा मागवलंय. टॉयलेटरी सेक्शन तर झालं आहे कम्प्लीट, मी तुम्हाला दाखवलं आहे. हे एक्स्ट्रा एक मागवलंय. एक्स्ट्रा म्हणजे आमच्याकडे अगोदर जे होतं ते बंद पडलं, त्याचा खर्च रिपेअरिंगचा खूप येणार होता, म्हणून मी असं डिसाईड केलं की नवीनच घ्यावं. म्हणजे 300 रुपये जर रिपेअरिंगचा खर्च येतो तर 500 रुपयामध्ये हे नवीन मिळून जाईल. म्हणून हे वंडर शेफचं मी मागवलंय. यूज नाही केलंय अजून, बघूया काय रिव्ह्यूज आहे त्याचे. 1.5 लिटरचा आहे, 499 ला मिळालं मला. आणि काल निर्णय लागणार आहे आता न्यू इयर साठी. सो हे काल निर्णय मी मागवलं. आता मी तुम्हाला पूजेचं काय सामान मला लागतं, काय मागवलंय ते मी दाखवते. एक अगरबत्ती मागवली निर्मलची कापूर लोबान. यूज नाही केले, फर्स्ट टाइम मागवले. बघूया कसं आहे स्मेल. 75 रुपीज MRP आहे. मला 37 ला मिळाली. शुभकर्ताची निर्मल ब्रँड आहे, त्याची अगरबत्ती आहे. भीमसेनी कापूर, ह्याच्यामध्ये पण खूप सेविंग आहे. भीमसेनी कापूर 135 ला मिळालाय मला डीमार्टला. ह्याच्यावर प्राइस आहे 270 रुपीज. मैसूर सॅन्डल धूप हा 25 रुपीजला मिळालाय मला. ह्याच्यावर MRP आहे 30 रुपीज. तर आता हे पूजेचं सामान एवढं मला लागतं, हे मी तुमच्याशी शेअर केलं. तर आता मी तुम्हाला दाखवते स्नॅक्स मध्ये मी काय काय ऑर्डर केलंय. हे तुकडा मसाला मुरुकू म्हणजे चकली आहे, मसाला चकली.
हे एक पॅकेट मागवलं आहे. गोदरेज यमीजचे वेज स्टिक्स आहेत. कधी वाटलं तर स्नॅक्ससाठी किंवा कोण गेस्ट आला तर त्यांच्यासाठी इन्स्टंटली फ्राय करून देऊ शकतो. तो हे बरं पडतं. 1-2 पीस खाले तरी फुल वाटतं असं. हे पण बरं पडतं. हे 140 रुपीजचं आहे. हे 65 रुपीजला डीमार्टला ह्याची प्राइस आहे. मॅगी जास्त नाही खात म्हणून एकच छोटं पॅकेट मागवलं. कधी असावी, कधी छोटीशी भूक लागली तर मॅगीचं पॅकेट. ह्याच्यामध्ये पण डिस्काउंट आहे. हे जेलीचे पॅकेट्स असंच कधीतरी असं गोड खावंसं वाटलं तर हे जेली लहान मुलांना पण देऊ शकतो. सूप्स मागवलेत. कधी कधी अमितला रात्री फक्त सूप लागतं प्यायला, म्हणजे त्याला जेवण नको असतं तर मग तो फक्त सूप पितो. त्यासाठी मग सूप्स मागवलेत. स्वीट कॉर्न व्हेज आणि टोमॅटो चटपटा असे फ्लेवर्स आहेत. सो हे 2-2 पॅकेट्स मी मागवलेत. लेसचं पॅकेट हा फ्लेवर मी ट्राय केला. छोटं पॅकेट हे मला खूप आवडलं. हे हॉट अँड स्वीट चिली. सो हे एक पॅकेट मागवलं असं टाइमपाससाठी. हे 2020चे कॅशू कुकीज. हे चहा सोबत छान वाटतं. गुड डे सारखंच असतं. हे खजूरचं पॅकेट मागवलं आहे. अर्थांगला आता मी विचार करते की एक खजूर आणि ड्रायफ्रूटचं मिल्कशेक वगैरे स्टार्ट करण्यासाठी. सो त्याच्यासाठी हे मागवलं आहे. हे चिक्कीचं पॅकेट आहे. उपवासासाठी वगैरे कधी पण आपण खाऊ शकतो. असं मध्ये तर खूप लागते. आणि हे भेलपुरीचं आहे. याच्यामध्ये चटणीज असतात इन्स्टंट. आपण कांदा टोमॅटो वगैरे असं कोथिंबीर वगैरे टाकून आपण बनवून खाऊ शकतो. हे पण बरं पडतं स्नॅक्ससाठी. सो आता मी तुम्हाला दाखवलं मी काय काय सामान मागवते. तर आता आपण बघितलं की किती सेविंग्स होते आणि किती खूप व्हरायटीज आहेत डीमार्ट रेडीला. खूप म्हणजे खूप व्हरायटीज आहेत. इव्हन क्लोथ्स आहेत, लहान मुलांच्या वस्तू आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, किंवा ग्रॉसरीमध्ये अजून भरपूर ब्रँड्स आहेत. स्नॅक्समध्ये आहे किंवा गिफ्टिंगचे पण प्रोडक्ट्स खूप आहेत. 50% हाफ प्राईजवाले पण आहेत. हाफ प्राईजचं सेक्शन पण आहे त्या लोकांचं. किंवा फेस्टिवल्स प्रमाणे पण ते लोक खूप छान छान ऑफर्स घेऊन येतात. त्याचे वेगळे वेगळे सेक्शन्स असतात आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांच्याकडे खूप सारे ब्रँड्स आहेत. ग्रॉसरीमध्ये खूप ब्रँड्स आहेत, स्नॅक्समध्ये ब्रँड्स आहेत, टॉयलेटरी सेक्शनमध्ये ब्रँड्स आहेत खूप. इवन कॉस्मॅटिक्समध्ये पण म्हणजे खूप छान छान फेसेस, मेबलिन, लॅक्मी वगैरे ह्याच्यामध्ये पण कॉस्मॅटिक्समध्ये पण खूप सारे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे. तर हा झाला त्यांचा एक गुड क्वालिटी टाइप्स एक झाला त्यांचं की तुम्हाला काय फायदा मिळतो डीमार्ट रेडीमध्ये. पण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर त्यांचे ड्रॉबॅक्स पण आहेत काय काय. तर ड्रॉबॅक्स काय आहेत? मेन म्हणजे डिलिव्हरी टायमिंग. डिलिव्हरी टायमिंग ते लोक आपण जेव्हा बुकिंग करतो, कार्ट आपण जेव्हा बुकिंग कन्फर्म करतो तेव्हा ते लोक आपल्याला विचारतात की तुम्हाला काय डिलिव्हरीचा टायमिंग पाहिजे. सो टाइम स्लॉट जो आपण सिलेक्ट करतो, समजा मी करते 10:30 to 12चा, पण ते लोक 7:30लाच येऊन जातात सकाळी. आणि हे माझ्याबरोबर 2 ते 3 वर्ष झाले. हे माझ्याबरोबर म्हणजे मी इवन भरपूर वेळा कंप्लेंट्स पण केल्या, फीडबॅक्स पण दिले की तुम्ही लवकर नका पाठवू. आनंदी होती, आनंदी पण उठायची, तिला पण त्रास व्हायचा, ती लहान होती. नंतर आनंदीच्या नंतर आता अथांग लहान आहे, अथांग पण उठतो मध्येच झोपेतून. सो आमची पण झोप मोड होते. लहान बाळ असल्यामुळे रात्री उशिरा झोपलं जातं, त्यामुळे सकाळी उठणं शक्य नाही होत. आणि ह्या लोकांचा दुसरा एक ड्रॉबॅक आहे की आपल्याला जी गोष्ट म्हणजे आपल्याला जे प्रोडक्ट नको आहे ना, ते आपण त्यावेळीच चेक करून त्यांना रिटर्न करायचं. नाहीतर नंतर ते लोक रिटर्न घेत नाही. होम डिलिव्हरीचं असं आहे. तर सकाळ सकाळ झोपेमध्ये काय चेक करणार आणि पैसे देताना आपण, किंवा समजा आपण कॅश दिले तर पैसे देताना कमी जास्त पैसे गेले, काय झालं, तर तो पण एक ड्रॉबॅक आहे मला असं वाटतं. आणि तर ह्याच्यावरती त्यांनी प्लीज जरा लक्ष द्यावं. मला म्हणजे मी खूप कंप्लेंट करून झाली, फीडबॅक दिले, पण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. ते लोक अर्ली मॉर्निंगच येत आहेत. सो हे जरा मला त्यांचं थोडंसं नाही आवडत आहे. म्हणजे त्यांनी लुकआउट केलं पाहिजे याच्याकडे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे क्वांटिटी मध्ये जर नसेल आपण जे ऑर्डर केलं तर ते लोक डायरेक्ट रिजेक्ट करतात. म्हणजे असं नाही आहे की ते लोक मेसेज वगैरे इन्फॉर्म करतात मेसेजने की हे नाही आहे वगैरे. आणि कार्टमध्ये जर तुम्ही टाकलं असेल काय सामान
आणि ते त्यांच्याकडे संपलं असेल स्टॉकमध्ये, तर ते कार्टमधून पण तुमच्या रिजेक्ट होतं, ते डिलीट होतं, आउट ऑफ स्टॉक असं दाखवतं. सो ऑर्डर करताना थोडं आपल्याला पुढे मागे असं लेट वगैरे असं होऊ शकतं. आणि चिप्स आता मी ऑर्डर केलेत हे, पण आता हे पॅकेट मी जर उघडून बघेन ना, तर ह्याच्या आतमध्ये पूर्ण चुरा झालेला असणार. अख्खा कधीच तुम्हाला एक चिप्स म्हणजे मोस्ट ऑफ चुरा झालेला असतो, कारण का डिलिव्हरीच त्या लोकांची तशी होते. सो डीमार्टचा अजून एक ड्रॉबॅक मला असं वाटतो की आपण समजा आता एकदाच बुकिंग केली आहे सामानाची, आपण कार्टमध्ये सगळं कलेक्ट केलं आहे आणि आपण एकदाच बुक केलं आहे, ऑनलाईन पे पण केलं आहे, पण ते लोक पाठवताना आज अर्ध पाठवतात आणि त्यांच्याकडे जे अवेलेबल नाही आहे ते सामान तुम्हाला उद्या रिसीव्ह होणार. तर ते मला एक ड्रॉबॅक वाटतो, कारण का आपल्याला जर सगळं सामान एकत्रच रिसीव्ह झालं तर ते आपल्याला कन्व्हिनियंट पडतं, कारण का आपल्याला पण काही सामानाची अर्जन्सी असू शकते. तर त्यामुळे जर त्यांनी एकत्र सामान पाठवलं तर ते खूप छान पडेल मला असं वाटतं. तर हा झाला अजून एक त्यांचा ड्रॉबॅक. सो असं सगळं आहे ड्रॉबॅक्स. आणि तुम्ही आता बघितलंच असेल की मी कुठचं सामान मागवते, किती मागवते. तर हे सगळं सामान तुम्हाला सांगायचं झालं तर हे मला अराउंड 5000 हे पूर्ण सगळं सामान मला पडलं आहे डीमार्टमधून. म्हणजे हे सामान जे 7 ते 8 हजाराचं सामान आहे ते 5000ला फक्त मला मिळालेलं आहे. तर हे 1-2 महिने माझं चालून जाईल आरामात. सो हे मी तुमच्याशी शेअर केलं. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.